नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत. मी सतीश काळे. आपलं टॉपिक चालू आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. त्यामध्ये आपण द कॉन्सेप्ट ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपण डिस्कस केला होता मागच्या क्लासमध्ये. त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की 3/2 KBT असं आपलं एक काहीसं फॉर्मॅट आला होता, बरोबर की नाही. एनर्जी अशी आली होती आपली काहीशी. त्यालाच आपण डिस्ट्रीब्यूट केलं होतं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसला. या सेशनमध्ये मात्र आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमचा कॉन्सेप्ट डिस्कस करत आहोत. डिग्रीज ऑफ फ्रीडम, डिग्रीज ऑफ फ्रीडम एक्झॅक्टली काय कॉन्सेप्ट असतो तर हे समजून सांगण्यासाठीच एक छोटंसं एक्झाम्पल्स आपण वर्कआउट करूयात. असे एक म्हणण्यापेक्षा 3 एक्झाम्पल्स मी घेतले. हे 1 डायमेन्शनलचं आहे, हे 2 डायमेन्शनलचं आहे आणि 3 डायमेन्शनलचं एक्झाम्पल आहे. असे 3 एक्झाम्पल्स. ओके, ह्या 1 डायमेन्शनमध्ये जर बघितलं आपण तर समजा कुठलाही एक एक्स ॲक्सिस माना, हा एक्स ॲक्सिस आहे हा फक्त आणि फक्त. तर एक्स ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स काय असतील बरं समजा. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असतील, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असतील एक्झाम्पल काहीसा असेल 2 असेल, कारण बाकीचं तर 0 0च आहे. म्हणजे ओरिजिनपासून तो किती डिस्टन्सवरती आहे, 2 डिस्टन्सवरती आहे, 2 युनिटवरती आहे तो. म्हणजे ह्या लाईनवरती कुठेही जर एखादा पार्टिकल असेल, जर त्याची पोझिशन मला फिक्स सांगायची असेल तर मला काय सांगावं लागेल, फक्त एकच कॉर्डिनेट सफिशियंट आहे मला सांगण्यासाठी. x = 5 म्हणेन मी, तुम्हाला एक अंदाज देऊन जाईल की ओरिजिनपासून 5 डिस्टन्सवरती आहे तो, 5 युनिटवरती आहे. म्हणजे एक डायमेन्शन सांगितल्यानंतर किंवा एक कॉर्डिनेट सांगितल्यानंतर त्याची लोकेशन पोझिशन फिक्स होऊन जाते. हे 1Dचं एक्झाम्पल आहे. 2Dचं कसं असतं, एखादा पार्टिकल एक्झॅक्टली कुठं आहे सांगण्यासाठी मला कमीत कमी 2 कॉर्डिनेट सांगावे लागतात ह्या प्लेनमध्ये. हा समजा एक्स वाय ॲक्सिस जर असेल तर मला 2 कॉर्डिनेट सांगावे लागतील. एक्झाम्पल 2,3 किती सांगावं लागले मला, 2 कॉर्डिनेट्स नंतरच काय होतं, त्या पार्टिकलची मॉलिक्यूलची पोझिशन फिक्स होऊन जाते. 3Dमध्ये कसं असतं, ऑब्व्हियसली तुम्हाला 3 डायमेन्शन सांगावं लागतील. हा हवेमध्ये एक्झॅक्टली इथं माझ्या डोळ्यांच्या समोर ह्या बोटांमध्ये एक मॉलिक्यूल आहे, पार्टिकल आहे. आता ह्याला जर मला सांगायचं असेल एक्झॅक्टली कुठं आहे तर मला मोजमाप घ्यावं लागेल. ह्या भिंतीपासून किती आहे, ह्या भिंतीपासून किती आणि खालच्या भिंतीपासून किती आहे. म्हणजे ह्या प्लेनपासून ह्या प्लेनपासून ह्या प्लेनपासून किंवा ह्या कॉर्नरच्या ॲक्सिसपासून तो एक्झॅक्टली किती डिस्टन्सवरती आहे, तरच त्याची पोझिशन लोकेशन फिक्स होऊन जात असते. मग 3 कॉर्डिनेट्स नंतर ह्याची पोझिशन किंवा लोकेशन फिक्स होते. हे कुठल्या कंडिशनसाठी झालं, 3Dसाठी झालं. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काही नाही, असाच कॉन्सेप्ट आहे काहीसा. आणि ह्याच कॉन्सेप्ट्सला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. बघा, मॉलिक्युल्स जी असतात, मॉलिक्युलची अशीच आपल्याला पोझिशन फिक्स करायची असते विथ द हेल्प ऑफ सम एनर्जीज. तर कुठल्या कुठल्या टाईपच्या एनर्जीज आहेत वेगवेगळ्या. तर आपल्याकडे ट्रान्सलेशन एनर्जी आहे, ट्रान्सलेशन एनर्जी, त्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणून वाटलंच तर. ह्याचा अभ्यास करायचा आपल्याला, मी आता याच्याविषयी बोलत आहे. नंतर असणार आपल्याकडं रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि नंतर आपल्याकडं असणार व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. व्हायब्रेशनल मला वाटलं असतं, व्हायब्रेशनल एनर्जी, नॉट अ कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी. ह्या 3 टाईपच्या एनर्जीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 टाईपच्या एनर्जीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठले मॉलिक्युल्स आपण कन्सिडर करणार तर गॅसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे मॉलिक्युल्स असतात. कुठले गॅसमध्ये वेगवेगळ्या टाईपचे मॉलिक्युल्स असतात तर काहीशे मॉलिक्युल्स आपण बघूयात, मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतात. यासाठी डिग्रीज ऑफ फ्रीडमचा आपण अभ्यास करूयात. सर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय. सो मिनिमम नंबर ऑफ, हे घ्या, मिनिमम नंबर ऑफ independent parameters or coordinates required, independent parameters or coordinates required to fix the position of the particle, to fix the position and configuration of the particle असं म्हटलं तरी चालेल. configuration of particle system of molecules चालतं आहे, काही अडचण नाही. आपण मॉलिक्युल्सचा अभ्यास करूया ना. मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स किंवा ॲटम्स, तर कमीत कमी किती इंडिपेंडंट पॅरामीटर्स किंवा कॉर्डिनेट्स लागतात एखाद्या पार्टिकलची लोकेशन किंवा त्या पर्टिक्युलर सिस्टमची कॉन्फिगरेशन आणि पोझिशन सांगण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो, डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणतो. तुम्ही अशा टाईपचा हा कॉन्सेप्ट जास्त ऐकलेला नाही आहे, बट मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलं ना, त्यावरून तुम्हाला एकदमच समजून जाईल हा कॉन्सेप्ट. आपण एक्झॅक्टली इथं नंबर ऑफ कॉर्डिनेट्स तर वापरत नाही आहेत, आपण एनर्जीच्या टर्म्स वापरतो
की किती एनर्जी ह्याला लागतील किंवा ह्याला किती एनर्जीचं फ्रीडम आहे एक्झॅक्टली. जरी ट्रान्सलेशन म्हणलं मी, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं बरं. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा जर फॉर्म्युला बघितला आपण तर ½ असा असतो, असं आपण लिहितो. ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर, एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करण्याची ही पार्टिकलची ही कंडिशन असते बघा. एकदम स्ट्रेट, एक अलॉंग एक्स प्लस एक्स मायनस एक्स, अलॉंग प्लस वाय मायनस वाय, अलॉंग प्लस झेड मायनस झेड. एखादा मॉलिक्यूल जर असा स्पेसमध्ये असेल, माझ्या हातामध्ये एक मॉलिक्यूल आहे असा, तो किती पॉसिबल डायरेक्शन्सला स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. तो 3 पॉसिबल डायरेक्शन्सला तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. अलॉंग झेड झेड, अलॉंग एक्स एक्स, अलॉंग वाय वाय. सो हा कॉन्सेप्ट मी वापरणार आहे, आपण वापरत असतो, वापरला जातो हा कॉन्सेप्ट. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स एक्स असते, अलॉंग वाय वाय असते, अलॉंग वाय वाय असते आणि अलॉंग झेड झेड असते. ओके, सो मग हेच याचाच कॉन्सेप्ट तुम्हाला बघायचा आहे. मोनो ॲटॉमिक असेल तर काय, डायॲटॉमिक असेल तर काय, आणखी दुसऱ्या टाईपचा मॉलिक्यूल्स कुठला असतो. दुसऱ्या टाईपचा मॉलिक्यूल आहे डायॲटॉमिक, डायॲटॉमिक मॉलिक्यूल्स. तिसऱ्या टाईपचा मॉलिक्यूल असतो पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल्स. पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल्स, मॉलिक्यूल्स म्हणण्यापेक्षा ॲटम्स म्हणा. मोनो ॲटॉमिक झालं, डायॲटॉमिक झालं आणि पॉली ॲटॉमिक झालं. मॉलिक्यूल्स म्हणा किंवा ॲटम्स म्हणा, की तुम्हाला याच्यानुसार माहितीच असेल की एक्झॅक्टली मोनो ॲटॉमिक म्हणजे कुठला. एक्झाम्पल हेलियम असेल, हा मोनो ॲटॉमिक आहे. एका सिंगल ॲटम्सपासून बनलेला हा मॉलिक्यूल म्हणलं तरी चालतं, काय अडचण नाही आहे. डायॲटॉमिक जर म्हणलं आपण तर डायॲटॉमिक म्हणजे 2 मॉलिक्यूल्स सेम असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात. सेम असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात. जर सेम असतील, समजा जसं की H2 कसा बनतो बरं. हा एक्झॅक्टली हायड्रोजन, त्याच्या बाजूला इथं हायड्रोजन, त्यांच्यामध्ये असलेला काहीसा हा कोव्हॅलंट बॉन्ड, तो दोघेही सारख्याच टाईपचे झाले. मग ह्याच्यामध्ये सुद्धा आणखी टाईप असतो. दोघं जर सारख्याच टाईपचे झाले तर आपण ह्याला काय म्हणतो, लिनियर म्हणतो. किंवा आणखी ह्याचं एक नाव आहे दुसरं, ह्याला आपण काय म्हणतो, रिजिड म्हणतो. रिजिड. किंवा आणखी एक ह्याचं नाव आहे, जर रिजिड असेल तर तो इलॅस्टिक असेल का नॉन इलॅस्टिक असेल, तर तो असतो नॉन इलॅस्टिक. हे नाव आपल्याला पुढे मदत करणारं आहे, म्हणून मी आत्ता एवढं त्याला डिटेलमध्ये सांगत आहे. ओके, याचाच वापर आपल्याला पुढे करायचा आहे. जरा डेफिनेशनला आपण डेफिनेशनसारखंच ठेवून देऊया जरा एकदा कोपऱ्यामध्ये. बघूया महत्त्वाचा कन्सेप्ट. होप हे समजण्यासारखं आहे तुम्हाला आणि समजूनच जाणार. हे आहे लिनियर किंवा रिजिड किंवा नॉन इलॅस्टिक. डायॲटॉमिकमध्ये 2 टाईप्स असतात ॲक्च्युली. कुठले 2 टाईप्स असतात डायॲटॉमिकमध्ये. सो डायॲटॉमिकमध्ये एक असतो रिजिड, त्याचे जे 1-2 नावं, आणि दुसरं असणार रिजिडच्या अपोजिटमध्ये काय असणार, नॉन रिजिड. आता तुम्ही सांगा, जर एखादा रिजिड असेल, रिजिड आहे, एकदम रिजिड आहे मॉलिक्यूल, जर रिजिड असेल समजा, एक्झाम्पल या टाईपमध्ये, हा त्यांच्यामध्ये असलेला बॉन्ड आहे कुठला तरी, इथं मॉलिक्यूल बसला, इथं ॲटम्स बसला, इथं ॲटम्स बसला आहे, ह्यांच्यामध्ये असलेला बॉन्ड. रिजिड म्हणजे कसा, ना ह्या दोघातला गॅप कमी होतो, ना ह्या दोघातला गॅप वाढतो एक्झॅक्टली, ना दोघातला गॅप कमी होतो, ना दोघातला गॅप वाढतो एक्झॅक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये रिजिडिटी नाहीच आहे. ह्याच्यामध्ये काय नाही आहे, इलॅस्टिसिटी नाही आहे. इलॅस्टिसिटी नाही आहे, हा लवचिक नाही आहे, हा फ्लेक्झिबल नाही आहे. ओके, इन टर्म्स ऑफ व्हायब्रेशन्समध्ये हे असं ऑब्झर्व करावं लागतं आपल्याला, त्यावेळेस हे लागतं. जास्त टेम्परेचरला हे तुम्हाला दिसून येईलच. रिजिड असेल तर तो कसा असतो बरं, हा नॉन इलॅस्टिक असतो. तो कसा असतो, तो नॉन इलॅस्टिक असतो. आणि जर नॉन रिजिड असेल तो हा कसा असतो, इलॅस्टिक असतो. तो इलॅस्टिक असतो. अशा 2 कॅटेगरीमध्ये आपण ह्याला स्टडी करत असतो. ठीक आहे, पुढे काय, H2 हायड्रोजनचा बॉन्ड आहे यांच्यामध्ये. ओके, दुसरा आता डिस्कस केलेला तो आहे नॉन रिजिडवाला. नॉन रिजिडवाला कसला असतो, एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साईड. हा कसा आहे, नॉन रिजिड आहे, किंवा हा कसा आहे, इलॅस्टिक आहे, किंवा हा कसा आहे, नॉन लिनियर आहे. तुम्हाला जर त्या टर्म्समध्ये लिहायचं असेल त्याला आपण नॉन लिनियर म्हणतो. ही टर्मिनॉलॉजी लागते कुठे आपल्याला, हाय टेम्परेचरला ही टर्मिनॉलॉजी लागणार आहे. सो त्यामुळे तुम्ही आत्ताच हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. महत्त्वाचं आहे, नो डाऊट महत्त्वाचं आहे. नंतर आहे पॉलीॲटॉमिक. पॉलीॲटॉमिकच्या बाबतीत जर बघितलं आपण, एक्झाम्पल H2O, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, 3 ॲटम्स याच्यामध्ये 3 ॲटम्सपासून बनलेला हा मॉलिक्यूल. नंतर हा NH3मध्ये असंच आहे, 3पेक्षा अधिक आणखी 4 मॉलिक्यूल्स, 4 ॲटम्सपासून हा मॉलिक्यूल. तो हा कशामध्ये येऊन जातो, हा पॉलीॲटॉमिकमध्ये येऊन जातो. सो मोनो, डाय आणि पॉली यांचा अभ्यास आणि ह्यांच्यासाठी लागणारं डिग्रीज ऑफ फ्रीडम वेगवेगळं असतं. ह्यांच्यासाठीच्या मोशन्स, कुठल्या मोशन्स किंवा एनर्जीज वेगवेगळ्या असतात त्यांच्या. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ½ mv² आपण कन्सिडर करत आहोत. नंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी
तुम्हालाही माहिती आहे याच्या ॲनालॉगस असलेली ही टर्म आहे. हे 1/2ला 1/2 मासच्या ऐवजी काय असतं ॲनालॉगस. मासच्या ऐवजी आपण रोटेशनमध्ये काय घेतो, मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो, आणि लिनियर व्हेलॉसिटी असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी घेतो. सो अशा टाईपचा आलेला हा रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला. ओके, हा फॉर्म्युला याचा वापर आपण करणार आहोत. म्हणजे ह्याला जर सांगायचं असेल तर एखादा मॉलिक्यूल आहे समजा, आता मोनो आहे का डाय आहे का पॉली आहे त्याच्यानुसार हे सगळं ठरणार. मी सगळ्यात सोपं सांगतो, आपला हा डायवाला हा दोघांमधला ह्या ॲटम्समधला हा बॉन्ड आहे. आता हा एक्झॅक्टली ॲटम आहे, दिस इज द अदर ॲटम. दोघांमध्ये असलेला काहीसा हा स्पेसिफिक बॉन्ड हा कुठला झाला, मॉलिक्यूल डाय ॲटॉमिक झाला. आता मी ह्याच्याविषयी रिजिड आहे का नॉन रिजिड हे नाही बोलत, पण सध्या तरी हा कुठल्या टाईपच्या रोटेशनल मोशन परफॉर्म करणार, तर हा मी सांगितला होता आपला हा वाय ॲक्सिस, हा एक्झॅक्टली एक्स ॲक्सिस आणि हा एक्झॅक्टली झेड ॲक्सिस. ह्याने जरी रोटेट केलं, असं काहीसं रोटेट केलं, झेड ॲक्सिसच्या अबाउट जर रोटेट केलं, तो अगोदर इथे होता तो आता इथे आला, म्हणजे पोझिशन मात्र त्याची चेंज झाली. तो अगोदर इथे होता तो आता इथे आला, पोझिशन मात्र चेंज झाली त्याची. ती पोझिशन चेंज होणंच म्हणजेच आपल्यासाठी असलेल्या काही फ्रीडमचा कॉन्सेप्ट आहे हा. त्या मॉलिक्युल्सला असणारे फ्रीडम्स, जेणेकरून इथून इथल्या पोझिशनला गेल्यामुळं त्याला आपण एनर्जीच्या टर्म्समध्ये डिफाईन करू शकतो. नंतरचा कसा आहे, एक्झाम्पल असं रोटेशन होऊ शकतं याचं, हे ॲक्सिसच्या अबाउट याचं रोटेशन असं होऊ शकतं. तो जरी असा होता तो असा झाला, म्हणजे काहीसं त्याच्या ओरिएंटेशनमध्ये चेंज आला, कन्फिगरेशनमध्ये बदल झाला आहे. आणि एक्झाम्पल तो जर असा फिरू लागला म्हणजे हा ॲक्सिस आला इथनं बरोबर हा जो मार्कर आहे त्या मार्करमधूनच ॲक्सिस आला आहे. आता एक्झाम्पल तो असा फिरला काय, पोझिशनमध्ये बदल आल्यासारखं दिसत नाही तुम्हाला. तुम्ही इमॅजिन करा ना, या केसमध्ये असं काहीसं इमॅजिन करा, इथं एक मॉलिक्यूल आणि इथं एक मॉलिक्यूल आहे, आणि तो हे ॲक्सिसच्या अबाउट जर त्यांनी असं रोटेट केलं हे ॲक्सिसच्या अबाउट, तर काय पोझिशनमध्ये काय बदल दिसणार का तुम्हाला? नाही दिसणार. हाच कन्सेप्ट मी पुढे सांगेल तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. सो ह्याला होल्ड करा, काहीसा समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. सर व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे काय असतं? आता व्हायब्रेशनल एनर्जी जनरली हाय टेम्परेचरला आपण हे ऑब्झर्व करतो, हाय टेम्परेचरला हाय मॉलिक्युल्समधलं इंटरॅक्शन पण आपण ऑब्झर्व करतो. हाय टेम्परेचरला मॉलिक्युल्समधलं इंटरॅक्शनसुद्धा आपण ऑब्झर्व करतो. तर व्हायब्रेशनल एनर्जी इज द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, ह्या दोघांची ॲडिशन असते ती कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता लिहिताना मी जरा अगोदर कायनेटिक एनर्जी लिहितो, असं लिहावं असं कोण सांगितलं का? काहीच नाही. पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल लिहा मास्तर, हाफ के एक्स स्क्वेअर. कायनेटिक लिहा हाफ यम व्ही स्क्वेअर. तुम्ही म्हणता सर हे पोटेन्शियल एनर्जी आलं कुठं नाही, एक्झॅक्टली काय आहे? आता सध्या तरी ह्याला मी फारसं डिटेलमध्ये सांगत नाही आहे, पण मॉलिक्युल्सचं इंटरमॉलिक्युलर लेवलचं इंटरॅक्शन झाल्यामुळं पोटेन्शियल एनर्जी एक्झिस्ट होत असते. एकदम सुरुवातीलाच बोललो होतो मी. त्याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर हे के जे असतं, केला आपण फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो, आणि तो पुढच्या टॉपिकमधलाच पार्ट आहे काहीसा. सो त्याला त्याही ठिकाणी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, सो लेट्स डिस्कस या सम व्हॉट. हा आहे आपल्यासाठीचा फोर्स कॉन्स्टंट आहे, आणि हे असणार मॉलिक्युलचं असलेलं डिस्प्लेसमेंट आहे, आणि हे मॉलिक्युलचं काहीसं मास, आणि मॉलिक्युलची ही लिनियर वेलॉसिटी ही आहे व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणलं तरी चालेल. म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी हेच असणार आहे व्हायब्रेशनल एनर्जी जास्तीच्या टेम्परेचरला, हाय टेम्परेचरला. हा कॉन्सेप्ट असा होत असतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडमचा कॉन्सेप्ट कुठे आहे सर? एक चार्टच आहे एक्झॅक्टली, तो आपल्याला फिलअप करायचा आहे पूर्णपणे. जमलंच तो तशा टाईपचा चार्ट मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्यायचा. तुम्हीही प्रयत्न करा, बरोबर की नाही? दिस इज 2 वे कम्युनिकेशन. 2 वे आहे ना, एकटाच आहे मी तर. ओके, समजून घ्यायचा प्रयत्न करा. अशा टाईपचा चार्ट, आणि ह्या वरच्या डायरेक्शनला असलेल्या काहीशे वेगवेगळे मॉलिक्युल्स वरती आपण प्लॉट करूयात. एक्झाम्पल इथं असणार आपलं हे मोनो ॲटॉमिक हा एक चार्टाचा चार्ट ध्यानात ठेवा तुम्ही बेटर. इथं असणार हे डाय ॲटॉमिक. सर वरती का लिहिता? ह्याचे 2 टाईप्स आहेत. ते कुठलं आहे? एक असतं हे रिजिडवालं, आणि दुसरं असतं हे नॉन रिजिडवालं. ओके, नंतर लास्टला लिहितो आपण इथं व्हायब्रेशनल.
सॉरी, मोनो झालं, डाय झालं, पॉली लिहा ना आता. हे घ्या पॉली ॲटॉमिक. सो याच्यामध्ये जर बघितलं आपण काहीसं तर थोडंसं डिफरन्सिएशन आपण करूया वाटलं तर असं काहीसं. हे आपण ठेवूया ट्रान्सलेशनसाठी, हे ठेवूया आपण रोटेशनसाठी, आणि हे ठेवा आपण सगळ्यात शेवटं व्हायब्रेशनसाठी. डिग्रीज ऑफ फ्रीडमचा तुम्हाला जर कन्सेप्ट डिस्कस करत असाल तर हा चार्ट तुम्हाला पक्का माहिती पाहिजे. ओके, कुठल्या टाईपची एनर्जी तुम्ही टाकणार इथे, तर ती टाकणार मी ट्रान्सलेशनल असं म्हणलं तरी चालेल. नंतर टाकणार मी इथं रोटेशनल किंवा रोटरी म्हणा वाटलंच तर, रोटेशनल. आणि इथं टाकणार मी काहीशी व्हायब्रेशनल एनर्जी. जर मोनो ॲटॉमिक असेल, डायॲटॉमिक असेल, पॉलीॲटॉमिक असेल, पॉलीचं स्ट्रक्चर कसं असतं सर आणि मोनोचं कसं असतं हे पण सांगा आम्हाला. सो मोनोचं पॉलीचं जर स्ट्रक्चर तुम्हाला सांगायचं असेल तर मोनोला तर मी काही नाही, साधं असं ड्रॉ करेल. तो असा अलॉंग एक्स जाऊ शकतो, अलॉंग वाय जाऊ शकतो, ट्रॅव्हल करू शकतो, आणि अलॉंग तो झेड अशा टाईपमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. म्हणजे मोनो तिन्ही डायरेक्शनला फ्री आहे ट्रॅव्हल करण्यासाठी, तिन्ही डायरेक्शनसाठी कसा आहे तो फ्री आहे. मोनोसाठी किती येतील ट्रान्सलेशन्स, तर 3 कॉम्पोनंट्स येतील त्याचे, 3 डायरेक्शनला येऊन जाईल ह्याची एनर्जी. मोनो तिन्ही डायरेक्शनला एकदम व्यवस्थितपणे चालू शकतो. डाय असेल तर डायला काही प्रॉब्लेम असतो का, बिलकुल नाही. डाय जर असा असेल तो ऑब्वियसली हे स्ट्रक्चर या टाईपमध्ये जाऊ शकतं, मागे पुढे होऊ शकतं. म्हणजे ह्या पोझिशनपासून जर इथं गेलं ते, तर ह्याच्या कन्फिगरेशनमध्ये बदल झाला, म्हणजे ह्या डायरेक्शनची डिग्री ऑफ फ्रीडम आहे, त्याला डिग्री ऑफ फ्रीडम आहे. जर तो इथून इकडे गेला तर ह्या कन्फिगरेशनमध्ये बदल झाला. समजा तो असा पुढे आला किंवा मागे गेला तर त्याही कन्फिगरेशनमध्ये बदल झाला. मग तो सुद्धा अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग झेड हा मॉलिक्युल्स असा ट्रॅव्हल करू शकतो. कुठला, डायॲटॉमिक मॉलिक्युल्स. मग डायॲटॉमिक मॉलिक्युल्स तो इव्हन रिजिड असू द्या की नॉन रिजिड असू द्या, त्याशी काही संबंध नाही आहे. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी तो पझेस करणार तिन्ही डायरेक्शन्सला. कुठला, तो रिजिड असू द्या की नॉन रिजिड असू द्या. कम फॉर द पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स. आता पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे एक्झाम्पल मी घेतो असं काहीसं, असं एक्झाम्पल घेतलं पॉलीचं. पॉलीलाही काही अडचण नाही, तो एक्सला ट्रॅव्हल करू शकतो, वायला ट्रॅव्हल करू शकतो, झेडला ट्रॅव्हल करू शकतो. आणि त्या डायरेक्शनला जर ट्रॅव्हल केला तर त्याचे कॉर्डिनेट्स चेंज होणार आहेत, म्हणजे त्याचं कन्फिगरेशन बदलत आहे, आणि ते कन्फिगरेशन आपण एकदम व्यवस्थितपणे सांगू शकतो. म्हणजे पॉलीॲटॉमिक असेल तर तिन्ही डायरेक्शनला एकदम इझिली ट्रॅव्हल करतो, एकदम इझिली ट्रॅव्हल करू शकतो. आय मीन ट्रान्सलेशन्स कॅन परफॉर्म, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी त्याच्याकडे असणार. नेक्स्ट असते रोटेशनल. हे जरा कन्सेप्च्युअल आहे. इथं रोटेशनलला आपण डिफाईन करण्यात काही पॉईंट नाही आहे बघा. कसं काय समजून घ्या. रोटेशनलला डिफाईन करण्यात काही पॉईंट नाही आहे बघा. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते बरं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, ती असते ½ I⍵² असते. आय मीन्स कोणाचा, त्या पर्टिक्युलर मॉलिक्युल्सचा किंवा ॲटम्सचा आय असणार. आय स्टँड्स फॉर व्हॉट, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr². एम म्हणजे काय असणार, त्याचं मास असणार. आर म्हणजे काय, त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनंचं त्याचं फार्देस्ट पॉईंटचं अंतर. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनंचं फार्देस्ट पॉईंटचं अंतर, त्याचं मास कुठपर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तर इथपर्यंत झालेला आहे. अगोदरच तो एवढूसा मॉलिक्यूल किंवा ॲटम्स, त्याची रेडियस आणखी छोटी, आणि तिथं आपण लिहित आहोत mr² असं लिहित आहोत आपण, त्याला mr² लिहित आहोत, mr² लिहित आहोत. तुम्ही समजू शकता. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू फारच कमी येते. आता हा मॉलिक्यूल असा क्लॉकवाईज फिरला काय आणि अँटी क्लॉकवाईज फिरला काय, हे ॲक्सिसच्या अबाउट, किंवा हे ॲक्सिसच्या अबाउट पण बघा तुम्ही, ह्याचं अंतर किती आहे, छोटंसं आर. तो हे ॲक्सिसच्या अबाउट असा क्लॉकवाईज फिरला काय आणि अँटी क्लॉकवाईज फिरला काय. ओके, आणि इवन हे ॲक्सिसच्या अबाउट तो क्लॉकवाईज फिरला काय आणि अँटी क्लॉकवाईज फिरला काय. पोझिशनमध्ये बदल आल्यासारखं वाटणारच नाही तुम्हाला. जागेवरच आहे तो, जागेवरच आहे तो. कसा फिरतोय ना तुम्ही, जागेवरच फिरतोय असं वाटतं ना आपल्याला, एका भोवऱ्यासारखं जागेवरच फिरत आहे. सो तर मोनो ॲटॉमिकसाठी रोटेशनल डिफाईन करणं तेवढं सेन्सवालं काम नाही आहे, तेवढं सेन्सवालं काम नाही. आपण डिफाईन करत नाहीत त्याला. एक तर त्यांनी जरी फिरला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट फिरू द्या त्यांनी, तो नाहीतरी स्वतःच्या ॲक्सिसच्या अबाउटच फिरणार ना. बरं, स्वतः भोवतीच फिरणार, स्वतः ॲक्सिसच्या अबाउटच फिरणार. आता सांगितल्यासारखं कन्फिगरेशनमध्ये बदल होतोय का, काही बदल होत नाही. कन्फिगरेशनमध्ये काही बदल होत नाही. आणि दुसरं एक रिझन जर तुम्हाला सांगायचं असेल तर ½ I⍵² आहे.
आय काय आहे, एम आर स्क्वेअर आहे. एक तर ते मॉलिक्युल्स ॲटम्स त्याची रेडियस इतकी छोटी, त्याचा तुम्ही स्क्वेअर करणार, ही टर्म जी आहे आयची फारच कमी होऊन जाईल. सो इथं रोटेशनल कायनेटिक एनर्जी न डिफाईन केलेली बेटर, कारण त्याची व्हॅल्यू फारच 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 कमी येईल. सो आपण डिफाईन करत नाही त्याला. आता सर हे रिजिड आणि नॉन रिजिडचं सांगा मला. रिजिड आणि नॉन रिजिडचं सांगतो बघा, लक्ष द्या. रिजिड असू दे की नॉन रिजिड असू द्या काही फरक पडत नाही आहे. मी आत्ता सांगितलं होतं तुम्हाला या टाईपमध्ये असं, ह्या ॲक्सिसच्या अबाउट जर मॉलिक्यूल रोटेट झाला, अरे कॉन्फिगरेशनमध्ये बराचसा बदल झालेला दिसतो ना तुम्हाला. इथून इथं गेलं हे सिस्टम पूर्णपणेच, बरोबर की नाही. अगोदर हे दोन मॉलिक्युल्स असे होते, एकाच बॉन्डवरती असलेले मॉलिक्युल्स म्हणण्यापेक्षा ॲटम्स असे गेले, कॉन्फिगरेशनमध्ये बदल झाला, असे गेले, कॉन्फिगरेशनमध्ये बदल झाला. अरे कॉन्फिगरेशनमध्ये बदल होत आहे. किंवा नाहीतरी तुम्ही सांगा, जरी ह्याचं आर सफिशियंटली जास्त आहे की नाही बरं ह्या केसमध्ये, काहीतरी मोजण्यासारखं बोलण्यासारखं आर आहे बरं, म्हणजे एम आर स्क्वेअरची काहीतरी व्हॅल्यू होऊन जाईल बरं. हा जर मॉलिक्यूल ह्या ॲक्सिसच्या अबाउट जर फिरत असेल, असा गोल गोल फिरत असेल, तर ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, एक ठराविक व्हॅल्यूचं असेल. इवन याही ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असणार, कारण ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ह्या मॉलिक्यूलचं एक ठराविक डिस्टन्स असणार. याही ॲक्सिसच्या अबाउट तो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार. आणि तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस, तुम्ही सांगा हाच अशा मॉलिक्यूल आहे, तो असा फिरला काय आणि असा फिरला काय, काही कॉन्फिगरेशनमध्ये बदल झाल्यासारखा दिसतोय मोठा मोठा? नाही, बिलकुल नाही. नाहीतरी ॲक्सिस इथनं चालला आहे, हे डिस्टन्स किती आहे, नाहीतरी ॲक्सिस असा इथनं चालला आहे, हे अंतर किती आहे, हे छोटू आर, हे मोठे मोठे आर आहेत तसे बघितलेस तर, हे मोठं आर आहे, हे मोठं आर आहे. हे ॲक्सिसच्या अबाउट आणि हे ॲक्सिसच्या अबाउट जर तुम्ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर डिफाईन करत असाल, त्याला काहीतरी प्रॉपर सेन्स असणार. ओके ना. सो याच्यामध्ये आपण काय लिहितो, 2 आणि इथं असू द्या 2. आता ह्याच्या बाबतीत ह्या कोण आहे हा, तर हा आहे आपला पॉलीवाला. पास करा ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन. सफिशियंट अंतर आहे सर याच्यामध्ये, हे घ्या सफिशियंट अंतर आहे. आय इक्वल्स टू एम आर स्क्वेअर, सफिशियंट आर आहे. हे ॲक्सिसच्या अबाउट तर आहे, चला या ॲक्सिसच्या अबाउट हे सुद्धा सफिशियंट आहे. आपण इथनं मोजण्यास सुरुवात केलीस तर इथून इकडे आणि इथून इकडे सफिशियंट आहे. आता इकडनं हे सुद्धा सफिशियंट आहे. जरी हा बदलला तर कॉन्फिगरेशन बदलल्यासारखं फील होईल तुम्हाला. मी फक्त एक ट्रायॲटॉमिक काढला आहे. हे पॉलीॲटॉमिकमध्ये 4 पण असू शकतात, 5 पण असू शकतात, 4 पण असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये हालचाल जर झाली, रोटेशनची जर हालचाल झाली तर कॉन्फिगरेशन बदलल्यासारखं होतं. म्हणजे त्याला फ्रीडम आहे. त्या होप तुम्हाला समजलं असेल भावना काय. तर तिन्ही ॲक्सिसच्या अबाउट ह्याच्या आपण रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण डिफाईन करू शकतो. सो ह्या 3 झाल्या इथं. या आता पुढे व्हायब्रेशन्स. मोनो ॲटॉमिकसाठी आपण ह्याला डिफाईन करत नाही व्हायब्रेशन्सला. मोनोसाठी आपण करत नाहीत व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन इट इज सिमिलर लाईक अ ट्रान्सलेशन, बट ह्याची ॲम्प्लिट्यूड हाय टेम्परेचरला कमी असल्यामुळं आपण ह्याला निग्लेक्ट करतो. दुसरं आहे रिजिड आणि नॉन रिजिड. तुम्ही सांगा रिजिडमध्ये व्हायब्रेशन्स पॉसिबल आहेत का? एक्झाम्पल हे रिजिड आहे ना, हे दोन मॉलिक्युल्स ॲटम्स ना एकमेकांच्या जवळ येतात असे किंवा दूर जातात. तर याच्यामध्ये आपण ह्याला डिफाईन करत नाहीत ॲट ऑल. डायरेक्ट सांगून टाकतो हा पॉईंट. नंतर सर नॉन रिजिडसाठी सांगू शकतो का आपण? नॉन रिजिडसाठी सांगू शकतो मिनिमम 1 मॅक्सिमम 2 या टाईपमध्ये, या सेन्समध्ये आपण डिफाईन करू शकतो ह्याला. मिनिमम 1 मॅक्सिमम 2 या सेन्समध्ये, या टाईपमध्ये आपण ह्याला डिफाईन करू शकतो. एक्झाम्पल एक जर सांगायचं असेल तर व्हायब्रेशनच्या वेळेस काय होऊ शकतं? व्हायब्रेशनच्या वेळेस हे मॉलिक्युल्स म्हणजे बॉन्ड्स या टाईपमध्ये इलॉंगेट होऊ शकतात. आय मीन कम्प्रेस इलॉंगेट या टाईपमध्ये होऊ शकतं. सो त्या सेन्समध्ये ह्याला डिफाईन केलं आहे. आणि पॉलीच्या बाबतीत तर मोर दॅन 1 पण पॉसिबल आहे, मोर दॅन 2 पण पॉसिबल आहे, मोर दॅन 3 पण पॉसिबल आहे. म्हणूनच त्याला आपण एफ या पर्टिक्युलर वर्डनं डिफाईन केला आहे. एफचाही स्पेशल फॉर्म्युला आहे तसं. एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम इक्वल्स टू असतं 3n-2 वगैरे वगैरे. सो तो वेगळा पार्ट आहे ॲक्च्युली, स्पेशलचा कॉन्सेप्ट्समध्ये जातो तो. थेरी ऑफ मशीन नावाचा एक विषय असतो तो हायर इंजिनिअरिंगला, त्यामध्ये हे एफ विषय अधिक बोललं जातं वगैरे वगैरे. कारण क्युडबल्स क्रायटेरिया आणि वेगवेगळे क्रायटेरियाच आहेत त्याला डिफाईन करणारे. सो आपल्याला तो लागणारा पार्ट नाही आहे सध्या तरी. सो हा चार्ट बघा. ट्रान्सलेशन 3 सगळीकडे सगळ्यांना ट्रान्सलेट करायला काही हरकत नाही आणि ते एकदम इझिली करतात. ते पोझिशनपासून दूर जातात आणि वेल डिफाईंड पोझिशन असू शकते त्यांची. रोटेशनलसाठी मी आता सांगितले की मोनोसाठी आपण डिफाईन करण्याची गरज नाही आहे. त्याचे 2 रिझन सांगितले. एक तर त्या मोनोचं डिस्टन्स, आणि मोनो जरी जाग्यावर गोल गोल फिरला तर त्याच्यामध्ये काय त्याच्या
त्याच्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये तेवढा असा फरक नाहीच दिसत आपल्याला. इकडं हे सांगितले तो 2, 2, 3. इकडं आपण व्हायब्रेशनसाठी हाय टेम्परेचरला जनरली ऑब्झर्व करतो हे व्हायब्रेशनल एनर्जी. तर ह्याला आपण डिफाईन करतच नाहीत, यालाही करत नाहीत. ह्याला मिनिमम 1 मॅक्सिमम 2 करू शकतो. आणि ह्याला मे बी एफची व्हॅल्यू काही पण असू शकते. ती बाकीच्या काही पॅरामीटर्सवरती अवलंबून आहे बघा, बाकीच्या काही पॅरामीटर्सवरती अवलंबून आहे. सो कन्सेप्टच असा आहे याचा कन्सेप्टच असा आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम, द मिनिमम नंबर ऑफ independent or the minimum number of intensive parameters required to fix the position of the substance. अशा पद्धतीने सुद्धा त्याला आपण डिफाईन करू शकतो. आता हा जर पेन आहे, पेनाच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत बरं सध्या पेनाच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती असतील, तर तो असा जाऊ शकतो. हे झाले 1, 2, हे 3, तिन्हीच्या तिन्ही ट्रान्सलेशन झाल्या. आता हा पेन ह्या ॲक्सिसच्या आवर फिरू शकतो. ही झाली चौथी. क्लॉकवाईज फिरू द्या की अँटी क्लॉकवाईज फिरू द्या. हाच पेन असा ह्या ॲक्सिसच्या आवर फिरू शकतो. ही झाली कुठली झाली, 5वी झाली. आता ह्या पेनाची अशी डिफाईन करणं तेवढं योग्य नाही असा आपला हा कॉन्सेप्ट सांगतो. पण हायर इंजिनिअरिंगला ह्याला आपण डिफाईन करतो, पण सध्या आपण ह्याला घेणार नाहीत. आता हा पेन असा फिरला काय आणि असा फिरला काय, तेवढे मोठे चेंजेस नाही आले त्याच्यामध्ये. जसं की असं फिरल्यानंतर चेंज आला. हा टोक हे टोक इथं होतं तर इथं आलं, आणि हे टोक इथे होतं तर इथे आलं. म्हणजे टोक मीन्स दिस एंड पार्ट. सो याच्यामध्ये काहीतरी सेन्स आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त सेन्स नाही आहे. ओके, मग पेनाच्या सध्या तरी ट्रान्सलेशन 3 झाल्या आणि रोटेशनल 2 झाले. अशा म्हणून 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण ह्या डिफाईन केल्या स्पेसमध्ये डिफाईन केल्या. मग ह्याला जर आपण एखाद्या प्लेनवरती जर ठेवलं तर ह्याच्यामध्ये आणखी कन्स्ट्रेंट येऊन जातात. कन्स्ट्रेंट म्हणजे एखाद्या फरशीवरती ठेवलं आणि त्याला फिरवण्याचा प्रयत्न केला तर एका विशिष्ट डायरेक्शनला आपण फिरू शकत नाही. त्याला तुम्हालाही माहिती आहे, बरोबर की नाही. याला मी असं रोटेट नाही करू शकत ना, असं रोटेट नाही करू शकत याला, कारण खाली फरशी आहे, खाली फ्लॅट सरफेस आहे. मग तो वेगळा कॉन्सेप्ट ठरतो आपला. पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात स्पेसिफिक हीटवाला कॉन्सेप्ट. ओके, हा इथं संपला आहे असं मी सांगतो. पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूया स्पेसिफिक हीट्स. ओके ना. आपण 2 टाईपच्या आपण डिफाईन करूया ह्या स्पेसिफिक हीट्स. एक आहे मोलार स्पेसिफिक हीट्स आणि दुसरं असणार प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. मग या दोघांमध्ये असलेले रिलेशन्स आणि मग इतरत्र पार्ट्स. सॉलिडला स्पेसिफिक हीट असते का, असते, एकच डिफाईन करतो आपण. लिक्विडला असते का, यस सर असते, आपण एकच डिफाईन करतो जनरली का पुढच्या क्लासमध्ये. आणि गॅसला आपण 2-2 कावर डिफाईन करतो, तर गॅसला 2 स्पेसिफिक हीट असतात. एक असतं CP, एक असतं CV, आणि दुसरं त्याच टाईपमध्ये एक असतं SP आणि दुसरं असतं SV. सो एक आहे मोलार, दुसरं आहे प्रिन्सिपल. एक आहे मोलार, दुसरं आहे प्रिन्सिपल. CP म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, CV म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. करूया पुढच्या क्लासमध्ये डिस्कशन. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.